हॅलो ऑल, वेलकम बॅक टू देव्स डिजिटल डोमेन. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे देव्स डिजिटल डोमेनमध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आपल्याकडे एक नवीन टेक्नॉलॉजीची माहिती देणारा अमोल आहे. ओके, सो आय थिंक माझ्या करिअरचे 7 to 8 इयर्स झाले मी आय टीमध्ये काम करतो. मला ही टेक्नॉलॉजी माहितीच नव्हती. तर असंच आमचं डिस्कस झालं की कुठल्या टेक्नॉलॉजीवर काम करतो काय. Infor M3 टेक्नॉलॉजी आहे. सो मी तेच बोललो की आपण ह्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवू शकतो की मार्केटमध्ये लोक म्हणजे एम्प्लॉईजला माहिती आहे नाही माहिती आहे, आय टी मध्ये पण ही टेक्नॉलॉजी आहे का. ओके, तर चला आपण आज स्टार्ट करूयात. त्याच्या आधी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा अमोल आहे. ऑलमोस्ट 5 to 6 इयर्स झाले त्या टेक्नॉलॉजी काम करतोय. सो आज आपण बघूयात की Infor M3 टेक्नॉलॉजी काय आहे. ओके, त्याचे ॲडव्हान्टेज काय, त्याचे डिसॲडव्हान्टेज काय, ते बेसिक टेक्नॉलॉजीच्या त्याच्यातला डिफरन्स काय आहे, त्या टेक्नॉलॉजीचा आणि आपल्या टेक्नॉलॉजीचा डिफरन्स काय आहे. ओके, जसे आपले जावा पायथॉन आहे तसे त्यामध्ये ते कुठली बॅकएंडला कोडिंग यूज करता, आपले जसे क्लायंट रिक्वायरमेंट वगैरे आपण जसं इंटरॅक्शन करतो, जसे आपण प्रोजेक्ट घेतो, एक डिफरन्स बघूयात की त्या टेक्नॉलॉजीचा आणि आपल्या टेक्नॉलॉजीचा डिफरन्स काय आहे. तर ओके, तो चलो स्टार्ट करूयात. येस अमोल. हाय गाईज. सो आज इथे Infor M3 टेक्नॉलॉजीवरती डिस्कशन करण्यासाठी आपण इथे आहोत. येस. सो Infor M3 टेक्नॉलॉजी एक क्लाउड बेस्ड ERP टेक्नॉलॉजी आहे. ओके. हां, सो ही मेनली सप्लाय चेन इंडस्ट्रीमध्ये यूज होते. ओके. अदर दॅन दॅट ती डिस्ट्रीब्युशन इंडस्ट्रीमध्ये, केमिकल इंडस्ट्रीमध्ये, फूड अँड बेवरेजेस इंडस्ट्रीमध्ये ओके यूज होते. सो ERP म्हणजे काय आपल्याला सगळ्याला माहीत असेल की ERPच्या ही टेक्नॉलॉजी सोडून बाकीच्याही टेक्नॉलॉजी खूप आहेत. जसे की ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी SAP आहे, Oracleची ERP टेक्नॉलॉजी आहे. सो Infor M3ची पण टेक्नॉलॉजी आहे. फक्त फरक एवढाच आहे की ही क्लोज सोर्स टेक्नॉलॉजी आहे. ओके, जसं की ही अवेलेबल नाही आहे आउटसोर्सिंगसाठी. मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे म्हणायची ही. हां, मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. तुम्ही म्हणजे त्यांच्याकडून सबस्क्रिप्शन घेऊ शकता Infor कडून, किंवा तुम्ही क्लायंटकडे जर असाल कुठे कंपनी थ्रू, ओके, तर त्यांच्या थ्रू तुम्ही ते ॲक्सेस घेऊन काम करू शकता त्यावर. बरं, त्याच्या आधी मला हे कळू शकेल का की तू ह्या क्षेत्रात म्हणजे जी ही टेक्नॉलॉजी आहे M3 टेक्नॉलॉजी, तिथे तू कसा गेला? म्हणजे नॉर्मल टेक्नॉलॉजी ही तुला माहिती कुठून भेटली आणि तू कसा गेला? ऍक्च्युली ही टेक्नॉलॉजी फ्रेशरसाठी नाही आहे. म्हणजे आपण जसं जावा, पायथॉन, बाकीच्या ज्या कोडिंग लँग्वेजेस आहेत हो त्यांचे क्लासेस वगैरे करतो. Yes. आणि नंतर आपण इंटरव्ह्यू वगैरे देऊन आपण त्यावरती जॉब घेऊ शकतो. Yes. बट तसं नाही आहे. तर या टेक्नॉलॉजीचं स्पेशालिटी अशी आहे की फ्रेशर लोकांसाठी नाही आहे ही. ओके. फ्रेशर डायरेक्टली अप्लाय नाही करू शकत. ओके. जसं आपण बाकीच्या लँग्वेजेससाठी करतो, बाहेर क्लासेस वगैरे लावतो, जावा, पायथॉन, ज्या काय कोडिंग लँग्वेजेस आहेत त्यांचे, आणि ते क्लासेस करून आपण डायरेक्ट इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करून आपण जॉब घेऊ शकतो फ्रेशरसाठी. बट या टेक्नॉलॉजीवरती फ्रेशरसाठी जॉब्स नाही आहेत. म्हणजे ॲज अ फ्रेशर मला जर M3 टेक्नॉलॉजी मध्ये जायचं असेल तर मार्केटमध्ये खूप रेअरली चान्सेस जसं की सपोज एखाद्या कंपनीने जर फ्रेशर हायर केला आणि त्याने त्या कंपनीने डायरेक्टली तुम्हाला त्या टेक्नॉलॉजीवरती टाकलं, म्हणजे असं नाही की डायरेक्टली तुम्हाला काम देतात, ते स्टार्टिंगला ट्रेनिंग वगैरे पण देतात, बट ते रेअरली खूप कमी कंपन्यात अशी प्रॅक्टिस होते. हां, माझी सुरुवात अशी झालेली की या टेक्नॉलॉजी वरती काम करण्याच्या अगोदर मी जावा डेव्हलपर म्हणून एक कंपनीमध्ये होतो. ओके. तिथं जावावरती मला एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्यानंतर एक मल्टीनॅशनल कंपनीला मी इंटरव्ह्यू दिला, तर त्यांनी आज मला जावा डेव्हलपर म्हणूनच हायर केलेलं. ओके. बट इव्हेंच्युअली नंतर हा प्रोजेक्ट आला त्यांच्याकडे आणि त्यांनी मला या प्रोजेक्टवरती शिफ्ट केलं. ओके, म्हणजे आपण आपल्याला जरी माहित नसलं आणि आपण त्या कंपनीमध्ये गेलो आणि आपल्याला जर अशी रिक्वायरमेंट आली की तुम्ही ह्या टेक्नॉलॉजी काम करता का, तर त्यावेळेस आपण स्विच झालो म्हणायचं त्या टेक्नॉलॉजीवरती. येस, हां, असं म्हणू शकतो. ओके. बरं, ह्याचा डिफरन्स काय आहे बरं? जी नॉर्मल टेक्नॉलॉजी आहे जी मार्केटमध्ये कुठे पण अवेलेबल आहे आणि ही जी M3 टेक्नॉलॉजी आहे, याचा डिफरन्स काय आहे त्याच्यामध्ये? डिफरन्स ॲज सच जर आपण बघितलं तर Infor M3 टेक्नॉलॉजीची जर बेस लँग्वेज जर आपण शोधली तर ते जावाच आहे. ओके. हां, बट प्युअर जावा नाही आहे. तर त्यांनी काय केलंय, त्यांची जी Infor M3 जी काय M3 जावा टेक्नॉलॉजी किंवा आपण लँग्वेज म्हणू शकतो त्याला, तिचा बेस जावा लँग्वेज आहे. ओके. हां, असं आहे की काही फंक्शन जावाचे जे आहेत ते सपोर्टेड नाही आहेत. यांनी काही फ्री डिफाईन फंक्शन दिलेले आहेत जे फक्त यांच्याच इन्व्हायरमेंटला सपोर्ट करतात. ते आपण जर ते बाहेर यूज केले तर ते नाही होणार, आणि बाहेरचे काही फंक्शन्स आहेत ते इथे यूज होत नाहीत. तर M3 जावा म्हणून टेक्नॉलॉजी किंवा लँग्वेज म्हणू शकतो आपण, ते त्यांनी बिल्डअप करून या टेक्नॉलॉजीसाठी यूज केले. जसं आपलं डिस्कशन चालू आहे तसं आपण म्हणजे हे करतो की फ्रेशर्सला एंट्री नाहीये. ओके, त्या टेक्नॉलॉजीमध्ये. तर मग आता जर एक्सपिरियन्स असेल आणि जर जॉब स्विच करायचा आहे दुसऱ्या कंपनीमध्ये, तर मार्केटमध्ये कंपनीज अवेलेबल आहेत का जॉब स्विच करण्यासाठी? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर जॉब स्विच करत असाल
तर तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीवरती काम केलेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीचा एक्सपिरियन्स तुम्हाला हवा आहे तरच तुम्ही या टेक्नॉलॉजीवरती दुसऱ्या कंपनी स्विच करू शकताय. कारण समोरची कंपनी ऑब्व्हियसली तुमचा एक्सपिरियन्स बघणार आहे की तुम्हाला त्या टेक्नॉलॉजीवरती एक्सपिरियन्स आहे की नाही. असं जर नसेल, इव्हेंच्युअली जर तुम्ही सपोज कुठल्या एमएनसी मध्ये स्विच केलं आणि तिथे हा प्रोजेक्ट असेल बायले केली आणि तुम्हाला तो भेटला, ठीक आहे, अलोकेट झाला, तर तुम्ही याच्यावरती ट्रेनिंग घेऊन काम स्टार्ट करू शकताय. मार्केटमध्ये जर आपण तसं बघितलं तर आता प्रॅक्टिस वाढली M3ची. बट जर अगोदर जर बघितलं तर खूप कमी अशा कंपन्या होत्या, एमएनसी कंपन्या, त्या M3 प्रॅक्टिस करायच्या. इंडियामध्ये M3ची प्रॅक्टिस KPIT कंपनीने स्टार्ट केली होती. त्याच्यानंतर आता जर आपण मेनली बघितलं तर TCS, कॅपजेमिनी, असे हार्मन, नगारो ह्या काय कंपन्या आहेत त्या M3च्या प्रॅक्टिस करतात. सो इंडियामध्ये तरी अजून एवढा म्हणजे M3चा क्राऊड नाही आहे. बट मेनली ही यूज होते UK आणि US मध्ये, पूर्ण युरोपमध्ये म्हणजे. ओके, आपण बघितलं, म्हणजे जर तुम्हाला समजलं असेल आता की ही टेक्नॉलॉजी काय आहे, ही IT मध्येच आहे. ऑलमोस्ट मला तर असं वाटतं की 70-80% एम्प्लॉईजला माहित पण नसेल ही टेक्नॉलॉजी आहे. मलाही ऍक्च्युली माहिती नव्हतं. मी ज्यावेळेस हार्मन मध्ये माझा इंटरव्ह्यू झाला, जी माझी सेकंड कंपनी होती आणि फर्स्ट त्या कंपनीतच या टेक्नॉलॉजीवरती मी काम केलं. तर तिथेही मला ॲज अ जावा डेव्हलपर म्हणून हायर केलं त्यांनी. अगोदरचा एक्सपिरियन्स माझा जावा डेव्हलपरचा होता आणि त्यांनी मला जावा डेव्हलपरलाच म्हणूनच हायर केलेलं. तिथे मग त्यांनी मला ट्रेनिंग दिली या टेक्नॉलॉजीची आणि तिथून इंटरेस्ट आहे त्यामध्ये. त्याचं फ्युचर काय ऍट द एंड, म्हणजे महत्वाचं फ्युचर आहे का ते चांगलं असं? हा, आपण जर फ्युचरच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ERP ला फ्युचर आहे. ERP ला म्हणण्यापेक्षा क्लाउड ERP ला फ्युचर आहे. आणि आता ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, जसं की ही M3 टेक्नॉलॉजी पण आधी क्लाउडवरती नव्हती, बट आता त्यांनी क्लाउडवरती मायग्रेशन म्हणजे क्लाउडचं व्हर्जन आणलंय. हा, आणि जर ERPचं जर म्हणायचं झालं तर ERP ही सप्लाय चेन डोमेन मध्ये जास्त यूज होते. आणि आपला सप्लाय चेन तर कधी बनणार, तर आपण किती ऍडव्हान्स जरी झालो सप्लाय चेन तर लागणारच आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण Amazon घेतलं, फ्लिपकार्ट घेतलं, तर हे चालणारच आहे. ठीक आहे, तर मग हे चालणार आहे, जोपर्यंत हे चालणार आहे तोपर्यंत ERP टेक्नॉलॉजी चालणार आहे. बरोबर, असं राईट. ओके, सो ऍट द एंड एक मला क्वेश्चन आहे, जर ऍज अ फ्रेशर किंवा एखाद्याला स्विच करायचंय तर त्यांनी कुठून स्टार्ट केलं पाहिजे? म्हणजे असं आहे का कुठे अवेलेबल, किंवा आपण स्टडी करायचंय किंवा काय करायचंय? जसं मी अगोदर सांगितलं की क्लोज सोर्स टेक्नॉलॉजी आहे. तर तुम्हाला याचा कुठलाही कंटेंट अवेलेबल नाहीये ना नेटवरती, युट्यूबवरती, गुगलवरती, कुठेच तुम्हाला काही मिळणार नाहीये बिकॉज ऑफ क्लोज सोर्स टेक्नॉलॉजी. जर तुम्हाला खरंच शिकायची असेल तर तुम्ही म्हणजे कुठल्या MNC मध्ये जर असाल तर तिथे तुम्ही म्हणजे काय व्हॉलंटरीली म्हणू शकता, जर प्रोजेक्ट असेल तर मला त्या प्रोजेक्टवरती या टेक्नॉलॉजीवरती काम करायचंय. युट्यूबवरती थोडेसे इंट्रोडक्टरी व्हिडिओज आहेत जे तुम्ही बघू शकता. इंटरेस्ट असेल तर तुम्ही पुढे हे म्हणजे करिअर करू शकता. किंवा सेकंड ऑप्शन असा आहे की तुम्ही फ्रीलान्सिंग पण करू शकता. इंडियामध्ये अशी प्रॅक्टिस नाही आहे या टेक्नॉलॉजीवरती जास्त, बट जर बाहेर बघितलं युरोप साईडला, US साईडला, तर बरेचसे जण आहेत की कॉन्ट्रॅक्टवरती काम करतात किंवा फ्रीलान्सिंग म्हणून या टेक्नॉलॉजीवरती काम करतात. ओके, म्हणजे जर कोणाला करिअर ह्या M3 जी टेक्नॉलॉजी त्यावरती जर करिअर करायचं असेल तर बेसिक ऑफ जर नॉलेज घेतलं आपण आणि फ्रीलान्सिंग वगैरे केली, प्रोजेक्ट वगैरे थोडासा एक्सपिरियन्स घेतला, त्यानंतर आपण डायरेक्टली कंपनीमध्ये करू शकतो. ओके, सो नाईस. अमोलने दिलेली जी काही माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक नसेल केलं तर लाईक करा. आणि ज्यांना ही टेक्नॉलॉजीबद्दल माहिती पाहिजे थोडीशी, ओके, इन्फॉर्मेटिव्ह माहिती पाहिजे, आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांना ही इन्फॉर्मेशन शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजीबद्दल माहिती होतं की नाही. ओके, नक्कीच आम्ही रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू अमोल. थँक्यू.